बघा आमचं नवनाथ भाऊ आणि यांनी केलाय मटणाचा बेत मस्त पैकी बघा कशी तरी आल्या पण तुम्हाला दाखवतो. तर हॅलो भावांनो, आता हे मटणाचा बेट कुठं गेलाय तुम्हाला सांगतो भावांनो. तर आपली गाडी भरलेली पुण्याला तळेगावला जायचं होतं आणि आप्पा पण आपली वाट बघत होतं. आणेवाडीच्या डेकोरेशन दुकानामध्ये आपलं वाट बघत होतं. मग काय गेलो तिथं, त्यांना मटेरियल घ्यायचं होतं आपल्या गाडीला 27-17ला. मग काय त्यांना जेवढं पाहिजे तेवढं मटेरियल घेतलं. मटेरियल घेतलं. ही बघा कसं स्माइल देत या कायम सोबत हो. आणि ही बघा त्यांचं खास जोडीदार. आम्ही सगळे व्हिडिओ करायला लागलो आणि ह्याचं काय नवीन चाललंय बघा. सारखं बघल तेव्हा नट्टी बरोबर बोलत असतोय. मग काय पुढे आलो तर यो दिरजा बघा त्या गाडीत जाऊन बसला आणि आप्पा आपल्या गाडीत बसलेलं. रात्रीचे सगळे येडे चालतात भावानं. मग काय आप्पाची गाडी आलेली पुढनं मुंबईवरनं सांगलीला चाललेला आप्पा, त्यांचा माणूस होता गाडीवर. ही बघा सामान घेतलेलं त्या दुकानातनं. आता त्यांना पण जायचं होतं सांगलीला अर्जंट. त्याला म्हटलं तुम्ही पण जावा आम्ही पण जातो. कसं हायवे पळत पळत केला पास, पोचलो गाडीपाशी. आता म्हटलं जायला लागतंय आपल्याला पण, कारण की पुढे जाऊन परत उशीर पण होतोय. पोचलो पाठच्या दारात, गाडी बिडी खाली करून घेतली आणि आलो आपल्या रिटर्नला जिथून आपण लोड करतो. हे शेट आहे भावांनो. दिलदार व्यक्तिमत्व असणारा हा एकच माणूस आहे. गाडी घेतली आपण, पार्टी द्यायला पाहिजे आपण पण. शेटला चुना लावला. 5-6 जणांच्यात मस्तपैकी 2 किलो मटण आणायला लावलेलं. आणि आपला आचारी बघा, आचारी पण मस्तपैकी जेवण केलेलं खतरनाक. मग काय हानकी पडीव दुरळा उडीव कार्यक्रम केला आणि पुढे आलो खेडशिवापूरच्या तिथे. तर आपल्याला भेटला यो नवाज भाई, बुलेट वरनं आलेला भाई. मग काय त्याच्याबरोबर थांबलो, चहा पाणी केला. त्याला म्हटलं भावा आता मला लवकर घरी जायचं आहे, निघायला लागतंय, चल म्हटलं. मग काय दोघांची गाठबिडी घेतली. त्याच्यावर त्याचा जोडीदार पण आलेला. भावांनो खेडशिवापूरचा लय रॉयल माणूस आहे, एक नंबर माणूस आहे नवाज हा. कधीही काही प्रॉब्लेम होऊ दे, भाऊ एका फोनवर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कसा नाटक करतोय बघा की. मग त्याला पण म्हटलं चल बाबा टाटा बाय बाय केला. जा म्हटलं आता तू, मला पण निघायचंय. परत कसं उशीर नको व्हायला, घरची पण वाट बघत होती, जायचं होतं लवकर आपल्याला. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद.